हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त जाळीदार असा ढोकळा कसा करायचा ते पाहणार आहे। मस्त झालेला आहे आणि हा आपण सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि हा आपण छान असा झटपट बनवलेला आहे आणि एकदम कमी साहित्यात झटपट बनवलेला आहे। इथे एकदा नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे बेसन घेतलेलं आहे 1 कप। ते सर्वप्रथम मी चाळून घेणार आहे। तुम्ही कपने घ्या, वाटीने घ्या, पण प्रमाण आपण इथे बघा 1 कप मी बेसन घेतलेलं आहे। ते चाळून घेतलेलं आहे म्हणजे बेसन हलकं फुलकं होतं आणि छान ढोकळा तयार होतो। त्यामध्ये 2 चमचे मी इथे साखर घातलेली आहे आणि इथे बघा चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे। इथे मी अर्धा टीस्पून इथे सायट्रिक ॲसिड घातलेला आहे। आता यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। प्रमाण व्यवस्थित घेतले की ढोकळा छान बनतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून ते 1 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं करत मी इथे पाणी घालणार आहे। बघा छान असं मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आपल्याला ह्यात अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण अजिबात जास्त घट्ट ठेवायचं नाही। या पद्धतीचं मी बनवून घेतलेलं आहे। बघा इथे बघा हे मिश्रण मी पाऊण ग्लास मी पाणी लागलेलं आहे मला। तुम्हाला कमी जास्त लागू शकतं। आता याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घालून घेते आणि तेल पण मिक्स करून घेते यामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। बघा या पद्धतीचं आपलं मिश्रण झालेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। म्हणजे छान असतं सगळं आपलं याच्यामध्ये साहित्य मिक्स होतं आणि छान हे भिजलं जातं आणि ढोकळा छान तयार होतो। इथे बघू शकताय व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। झाकण ठेवते आणि 10 मिनिटं भिजत ठेवायचं। आता हे भिजते तोवर दुसरी तयारी करून घ्यायची। पाणी गरम करायला ठेवायचं आहे। कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये मी वाटी ठेवलेली आहे, तुम्ही स्टँड ठेवू शकता आणि इथे झाकण ठेवायचं आणि पाणी छान उकळून घ्यायचं। इथे बघू शकताय आता इथे 10 मिनिटानंतर हे छान भिजलेलं आहे आणि छान असं भिजल्यानंतर थोडंसं घट्ट होतं पीठ, त्यामुळे सुरुवातीलाच थोडंसं पातळ करायचं। तुम्ही बघू शकताय थोडंसं हे घट्ट झालेलं आहे। मिक्स करून घ्यायचं। आपण इथे अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिड घातलेला आहे आणि अर्धा टीस्पूनच आपल्याला इथे बेकिंग सोडा घालायचा आहे म्हणजे छान असा आपला ढोकळा बनला जातो। अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। इथे बघू शकताय छान असा ढोकळा आपला बनला जातो। कमी साहित्यात तेवढा झटपट बनतो। हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हलक्या हाताने आणि सोडा घातला की झटपट आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला इथे ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला मी तेल लावून ठेवलं होतं आणि त्यामध्ये पटकन असं आपल्याला पीठ घालून घ्यायचं आणि हे सोडा घालायच्या आधी आपलं पाणी उकळतं असावं, कारण झटपट आपल्याला हे भांडं आपल्याला त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा छान फुलला जातो। पाणी आपलं छान उकळलेलं आहे। मी हे भांडे यामध्ये ठेवते आणि झाकण ठेवायचं आहे। पण नॉनस्टिक कढईला जे झाकण असतं त्याला होल असतं, त्यामध्ये ते पण कवर करून आपल्याला घ्यायचं आहे। इथे बघू शकताय मी होल पण कवर करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून मी याला मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार आहे। अजिबात हलवायचं नाही, यामध्ये झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं। इथे बघा 15 ते 20 मिनिटानंतर इथे आपण चेक करूया। ढोकळा आपला बघा छान असा शिजलेला आहे, मस्त तयार झालेला आहे। बघू शकताय एकदम छान जाळीदार। आता याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय ढोकळा आपला थंड होतोय तोवर आपण फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घातलेली आहे। मोहरी छान फुलू द्यायची म्हणजे त्याचा छान फ्लेवर येतो। बघा इथे बघू शकताय मोहरी छान इथे तडतडलेली आहे। त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि त्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची मधून कट करून घेतलेली आहे, ती पण घातलेली आहे। छान अशी आपली चटणी तयार होते। बघा हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घाला आणि आपण 1 कप बेसन घेतलं होतं त्यासाठी अर्धा कप पाणी घालायचं आहे। इथे बघू शकताय छान पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे साखर घालते। बघा साखर घालून आपल्याला साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं। छान साखर विरघळलेली आहे, मी बंद करते आणि आपल्याला
बंद करून घ्यायचं आहे. गॅस बंद केलेला आहे. थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे. आता हे पण आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. इकडे आपला ढोकळा थोडासा कोमट झालेला आहे. मी कट करून घेतलेला आहे. आपला तडका पण इथे थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे. आता यावर हे घालून घ्यायचं. सगळं मी पाणी हे घालून घेते यावर, म्हणजे पाणी घालायचं 10 मिनटं असंच ठेवायचं, म्हणजे छान असं हे पाणी आतमध्ये मुरतं आणि छान ढोकळा आपला मऊसूत तयार होतो. हे सगळं पाणी घालून 10 मिनटं ठेवलं होतं. मी तुम्हाला काढून दाखवतो. ढोकळा आपला मस्त छान जाळीदार आणि एकदम चविष्ट, आंबट गोड तिखट असं छान लागतो बघा चवीला. एकदम छान असा तयार झालेला आहे. नक्की एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.